आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। बाबा, आता नवरदेवाला गंध लावा। ओम स्वस्ति न इंद्रो वृद्धस्वा स्वस्ति न पूषा विश्ववेदाः स्वस्ति न सार्क्ष्योरिष्टनेमि स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु। गुरुजी, हो मी काय म्हणते, मुंडावळ्या लागतील ना आहेर करताना? हो, वरदक्षिणेबरोबर मुंडावळ्याही लागतात, आणायला सांगा। निलिमा, जा आतून मुंडावळ्या आणि घेऊन ये। आता बाबा, तुम्ही नवऱ्या मुलाचे पाय धुवायचे। थांबा। समर, अरे विधी असे मध्येच का थांबवतोय? असं करू नये। कसं आहे, नवऱ्या मुलाचा मान असतो हा विधी झाल्याशिवाय सीमांत पूजन पूर्ण होणार नाही, हो की नाही गुरुजी? हो हो, हा विधी करावाच लागेल। माफ करा गुरुजी, पण मी हा विधी नाही करून घेणार। जावई बापू, असं करू नका, हा विधी पूर्ण होऊ द्या। आमचं काही चुकलंय का? नाही बाबा, तुम्ही कशाला हात जोडताय? तुमचं काहीही चुकलं नाहीये, पण मला हा विधी नाही करता येणार। पण का? कारण तुम्ही माझ्यापेक्षा खूप मोठे आहात बाबा। तुमच्याकडनं मी पाय कसे धुवून घेऊ? आणि तुमच्याकडनं काय, मी कधीच कोणाकडनंच माझे पाय धुवून घेणार नाही। माफ करा गुरुजी, मी हा विधी नाही करू शकत। पण जावई बापू, ही रीत आहे। लहानांनी मोठ्यांच्या पाया पडावं ही रीत आहे बाबा। मोठ्यांनी लहानांचे पाय धुवावे ही रीत नाहीये। पण जावई आहात बाबा, जावई जरी असलो तरी तुमच्यापेक्षा लहानच आहे ना मी। तुम्ही पाय धुणे इतपत मोठा नाही झालोय मी अजून। त्यामुळे मी तुमच्या पाया पडणार आहे, तुम्ही माझे पाय धुवायचे नाहीत। असू दे, असू दे। तुमच्यासारखा जावई आम्हाला लाभला की आमचं भाग्य आहे समर साहेब। खूप छान संस्कार आहेत तुमचे। पिंट्या, खूप चांगली गोष्ट केलीस तू। म्हणजे काही रीती आता जुन्या झाल्या म्हणून त्या बदलायला काही हरकत नाहीये रे, हो ना? अजियात, माझं कौतुक करण्यासारखं मी काही केलं नाहीये। तूच मला शिकवलंस ना की मोठ्यांचा मान राखायचा, तेच तर करतोय मी। या इथे विधी पूर्ण झालेला आहे, आता दुसऱ्या मुलाला बोलवा। मल्लिका, कुठे निघालीस? विधी सुरू आहेत ना? ते नाही, म्हणजे इथेच आले, ते सीमांत पूजन आहे ना रोहनचं। मग नंतर एक पोरगी आली, एकदम धीट, आणि ती व्यक्ती म्हणजे अहिल्या वेस्कर।